सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल नगरकर ऑफिशियलवर। आज आपण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या दुर्गम परिसरात असलेल्या एका पूजनीय अष्टविनायक मंदिराला भेट देणार आहोत, लेण्याद्री विघ्नहर गणपती। लेण्याद्री विघ्नहर गणपती हा अष्टविनायक यात्रेतला 6वा गणपती आहे। लेण्याद्री म्हणजेच लेणी याचा अर्थ आहे गुफा। या पवित्र स्थळी भगवान गणपती प्राचीन काळातील शिलाच्छादित गुफांमध्ये वसलेले आहेत। हे मंदिर डोंगराच्या टोकावर वसलेले आहे, जिथे पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात। प्रत्येक पायरीवर भाविकांच्या निष्ठेची आणि प्रार्थनेची प्रतिध्वनी ऐकू येते। हे मंदिर विघ्नांचा नाश करणारे विघ्नहर गणपतीला अर्पण केलेले आहे। पुराण कथानुसार येथेच माता पार्वतीने आपल्या दिव्य पुत्र गणपतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती। हे मंदिर संकुल पहिल्या शतकातील 30 बौद्ध गुफांमध्ये सामील आहे, ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिल्पकला यांची ओळख होते। आज आपण लेण्याद्री विघ्नहर गणपतीच्या आध्यात्मिक सार, ऐतिहासिक भव्यता आणि मनमोहक कथांचा शोध लावतो। आणखीन सांस्कृतिक श्रीमंतीने भरलेले आणि आध्यात्मिक अनुभूती प्रदान करणारे व्हिडिओसाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे। हे नाशिक फाटा, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावर आहे। गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र। अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे। हे गणेश मंदिर 8व्या गुहेत आहे। या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते। श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा। गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली। त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले। भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली। गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला। असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्ष राहिला। या अवतारात त्यांनी अनेक दैत्यांचा संहार केला। श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर। या मंदिरात पोहोचण्यास 307 पायऱ्या चढाव्या लागतात। हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे, म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते। अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केली जाते। देऊळ अशा पद्धतीने मानले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही। या मूर्तीची सोंड डावीकडे आहे। मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत। मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडित आहेत। हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही। मंदिरासमोर पाण्याचे 2 कुंडे आहेत। असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या होत्या। इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला 18 लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात। इथे दर्शनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आहे। या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते। ही पूजा अतिशय महत्त्वाची आहे। इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते। बैलगाड्यांची शर्यत या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे। गणेश जयंतीचा उत्सव माध प्रतिपदा ते माध षष्ठी पर्यंत साजरा केला जातो। या आठवड्यात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो। लेण्याद्री गणपती जवळची इतर दर्शनीय स्थळे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला 6.2 किलोमीटर अंतरावर इथून आहे। ओतूर येथे प्राचीन कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य स्वामी यांची समाधी 17 किलोमीटर अंतरावर आहे। माळशेज घाटातील अभयारण्य सुमारे अंतर 28 किलोमीटरवर आहे। ऐतिहासिक नाणेघाट
त्याचं अंतर 33 किलोमीटर अंतरावर आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपले कमेंटमध्ये मत व्यक्त करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सबस्क्रिप्शन आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत आणि आम्हाला असेच सांस्कृतिक श्रीमंतीने भरलेले आणि आध्यात्मिक अनुभूती प्रदान करणारे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतील. नगरकर ऑफिशियलवर पुन्हा भेटू नवीन स्थळांचे दर्शन घेण्यासाठी. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.